मास गेनर जिमला जाणाऱ्या प्रत्येकाला कधी ना कधी याच्याशी संपर्क आलाच असेल, पण खरं काय हे घेतलं पाहिजे का नाही? मास गेनरच्या एका स्कूपमध्ये 20 ते 30 ग्राम प्रोटीन असतं आणि 70 ते 80% कार्बोहायड्रेट असतात. आणि काच पण कोणते? चीप शुगर किंवा माल्टोडेक्स्ट्रीन. टेक्स्ट्रीन म्हणजे एक व्हाईट पावडर जी मका, राईस आणि स्टार्च पासून बनवली जाते आणि बॉडी याला इतकं फास्ट डायजेस्ट करते की ब्लड शुगर लेवल स्पाइक होतात आणि बॉडीमध्ये फॅट गेन व्हायला चालू होतं, ते पण स्पीडमध्ये. आणि एकदा तुम्हाला याची सवय लागली ना, तुम्ही याला सोडलं की तुमचं ॲपिटाईट खराब होणार आणि तुम्ही ज्या कॅलरीज त्याच्या एक स्कूपमधून घेत होते तुम्हाला दुसऱ्या कोणत्या पण सोर्समधून घेणं शक्य होणार नाही. आणि याच्यात तुम्ही जे फॅट गेन केलं होतं ना ते लूज व्हायला चालू होणार. फॅट जर का फास्ट गेन व्हायला किंवा लूज व्हायला चालू झालं ना की स्ट्रेस मार्क्स वाढतात. त्याच्यामुळे तुमची बॉडीवरती स्ट्रेस मार्क दिसायला लागतील, ते खूप खराब दिसतात. त्याच्यामुळे बॉडीमध्ये हीट वाढते, साईड इफेक्ट्स फेसवरती पिंपल्स, ब्लोटिंग, इनडायजेस्शन. पण खरंच वेट गेन करायचं असेल त्याचे खूप सारे अल्टरनेटिव्ह आहेत, जसं की सत्तू झालं, होममेड गेनिंग शेक झाले. ट्रेनर लोक मास गेनर का सजेस्ट करतात? कारण की त्यांचं मार्जिन जास्त असतं वे प्रोटीनच्या कंपॅरिझनमध्ये. तुम्हाला जर का घ्यायचं असेल आणि तुमच्याकडे चांगलं बजेट असेल तर एक चांगल्या क्वालिटीचं वे प्रोटीन घ्या.